नमस्कार मित्र हो, मी परदेशी DN शिल्प निदेशक पंप ऑपरेटर कम मेकॅनिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे। तर मित्र हो, आज आपण डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप व त्याचे विभाग आणि त्याची कार्यपद्धती व उपयोग याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। तर मित्र हो, डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपास डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असे का म्हणतात? तर बघा, यामध्ये सिलेंडरमधील पिस्टनच्या दोन्ही बाजूने द्रवपदार्थ येण्यास मार्ग असतो व पंप कार्य करत असताना एकाच वेळी दोन क्रिया घडून येत असतात, म्हणजे सक्शन आणि बूस्टिंग किंवा त्याला आपण द्रवपदार्थ उत्सर्जित करण्याची क्रिया, या दोन्ही क्रिया घडून येत असतात। म्हणून या पंपास डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हटलं जातं। तर बघा मित्र, आपल्यासमोर या डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपाचा डायग्राम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्याचे जे विभाग आहेत, तर विभाग बघा, या ठिकाणी हा सक्शन पोर्ट दिलेला आहे, हा सक्शन पोर्ट आहे। या ठिकाणी सक्शन पाईप जोडला जात असतो। इथे या ठिकाणी सक्शन पाईपला जी कपलिंग असते ती कपलिंग या ठिकाणी जॉईन केलेली असते। त्यानंतर या ठिकाणी डिलिव्हरी पोर्ट जो आहे याच्यावर डिलिव्हरी पाईप जोडला जात असतो आणि या ठिकाणी ही फ्लॅंज दाखवलेली आहे। त्यानंतर हा पूर्ण जो कंपार्टमेंट आहे, हा याचं जे नाव आहे याला म्हणतात सिलेंडर। याचं नाव आहे पूर्ण सिलेंडर। या सिलेंडरच्या आतली जी रचना अशा प्रकारे असते, सक्शन बाजूच्या कडील या ठिकाणी दोन वाल दाखवलेले आहेत। हा एक वाल आहे, वाल म्हणजे झडप, आणि ही दुसरी झडप म्हणजे दुसरा वाल दाखवलेला आहे। आता हे जे दोन्ही वाल आहेत, हे दोन्ही सक्शन पोर्टच्या बाजूला किंवा सक्शन साईडच्या बाजूला असल्यामुळे या दोन्ही वालला सक्शन वाल असे म्हटलं जातं। त्यानंतर याच प्रकारे डिलिव्हरी पोर्टकडे या बाजूला हे जे आहे, हे कंपार्टमेंट जे दाखवलेलं आहे, तर या ठिकाणी हे डिलिव्हरी वाल दाखवलेले आहेत। हा एक वाल आणि हा एक वाल, म्हणजे डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपाला दोन सक्शन वाल आणि दोन डिलिव्हरी वाल असतात। आता या सिलेंडरमध्ये या ठिकाणी हा जो आहे, हा पार्ट जो दाखवलेला आहे याला म्हटलं जातं पिस्टन। पिस्टनला या ठिकाणी हा जो आहे हा कनेक्टिंग रॉड जोडलेला आहे। सॉरी, पिस्टन रॉड आहे तो। पिस्टन रॉडला या ठिकाणी हा कनेक्टिंग रॉड जोडलेला आहे आणि नंतर हे जे आहे हा क्रँक आहे। आता बघा, पुन्हा याचे विभाग बघू आपण। या ठिकाणी सक्शन पाईप, हे पूर्ण जे कंपार्टमेंट आहे याला म्हटलं जातं सिलेंडर। सिलेंडरच्या पोकळीमध्ये आतमध्ये या ठिकाणी हा पिस्टन हा असा ऑपरेट होत असतो, म्हणजे त्याची जी हालचाल असते ती रेसिप्रोकेटिंग पद्धतीने होत असते, म्हणून याला रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हटलं जातं। आता डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप का म्हटलं जातं? तर बघा, एकाच वेळी दोन क्रिया घडून येत असतात, म्हणजे सक्शन आणि पुस्टिंग किंवा द्रवपदार्थ ढकलण्याची क्रिया, म्हणजे द्रवपदार्थ ओढण्याची क्रिया आणि द्रवपदार्थ ढकलणे म्हणजे पिस्टनकडून द्रवपदार्थ ढकलण्याची क्रिया। तर बघा, याची जी कार्यपद्धती असते ती कशा पद्धतीने हा पंप काम करत असतो। बघा, हा क्रँकचा जो पॉईंट आहे या ठिकाणी हे जे वर्तुळ आपल्याला डॉटेड वर्तुळ दिसतं आहे, तर या वर्तुळाला ABCD आणि A या पद्धतीने या ठिकाणी अक्षरं दिलेले आहेत। तर बघा, ही क्रँकचा पॉईंट ज्यावेळी A ठिकाणी असतो त्यावेळी हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन या दोन्ही बाजूच्या सेंटरला स्थिर असतो।
ज्यावेळी हा जो पॉईंट आहे हा एवर आहे त्यावेळी हा या ठिकाणी सेंटरला आहे. ज्यावेळी ए पासून बी पासून सी कडे जाईल त्यावेळी या ठिकाणी या बाजूकडे सक्शन निर्माण होतं. हा जो सक्शन वाल आहे हा सक्शन वाल उघडत असतो, ओपन होत असतो सक्शन निर्माण झाल्यावर. आणि येणारा जो द्रवपदार्थ आहे तो या कंपार्टमेंटमधून हा वाल ओपन झाल्यानंतर या सिलेंडरच्या पोकळीमध्ये भरला जात असतो. आता ही जी क्रिया आहे ही क्रिया ज्यावेळी क्रँक ए बी सी या पद्धतीने अशा पद्धतीने ती फिरेल. त्यानंतर ज्यावेळी क्रँक सी डी आणि ए या पद्धतीने त्याची क्रिया होईल त्यावेळी हा जो पिस्टन आहे जो आता ॲरो दाखवलेला आहे इकडच्या बाजूने, तर ॲरो जो दाखवलेला आहे त्या ॲरोच्या दिशेने पिस्टन हा ढकलला जाईल. आता या ठिकाणी सक्शनच्या वेळी जो द्रवपदार्थ भरलेला आहे तो द्रवपदार्थावर हा पिस्टन काय करतो, दाब देत असतो. आता त्या द्रवपदार्थाचा दाब या डिलेव्हरी वाल्ववर पडत असतो आणि डिलेव्हरी वाल्व ओपन होत असतो. आता ज्यावेळी हा सी डी आणि ए या पद्धतीने याची मूवमेंट होईल म्हणजे हा असा ढकलला जाईल त्याचवेळी या ठिकाणचा द्रवपदार्थ या डिलेव्हरी पोर्टमार्फत बाहेर पडेल. त्याचवेळी पुन्हा दुसरी क्रिया म्हणजे ज्यावेळी दोन क्रिया एकाच वेळी घडत असतात. आता या ठिकाणी हा द्रवपदार्थ ढकलला गेला त्याचवेळी ढकलत असताना द्रवपदार्थावर दाब देत असतानाच इकडच्या बाजूने या कंपार्टमेंटमध्ये सक्शन निर्माण होत असतं. सक्शन निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी या सक्शन पाईपातून येणारा द्रवपदार्थ हा वाल्ववर दाब पडतो त्या द्रवाचा आणि त्यानंतर हा जो वाल आहे हा वाल ओपन होत असतो, उघडत असतो. हा उघडल्यानंतर येणारा द्रव जो आहे या पिस्टनच्या या बाजूला म्हणजे या ठिकाणी या सिलेंडरच्या पोकळीमध्ये तो भरला जात असतो. कोणत्या वेळी तर ज्यावेळी हा जो पिस्टन आहे या द्रवावर दाब देईल त्याचवेळी इकडे सक्शनची क्रिया घडत असते. म्हणजे द्रवपदार्थ बाहेर डिलेव्हरी पोर्टमार्फत बाहेर पण जात असतो आणि त्याचवेळी पिस्टनच्या विरुद्ध दिशेच्या बाजूच्या पोकळीमध्ये या ठिकाणी तो द्रवपदार्थ भरला जाईल. तर अशी डबल क्रिया या ठिकाणी होत असते. त्यानंतर ज्यावेळी पुन्हा क्रँक ए बी सी अशी म्हणजे पिस्टन पुन्हा इकडे येईल त्यावेळी या ठिकाणी जो द्रवपदार्थ आहे या द्रवाचा दाब या वालवर बसत असतो आणि हा जो वाल आहे हा वाल काय होतो, बंद होतो. त्यावेळी त्याला निघण्यासाठी हा जो वाल आहे हा वाल ऑपरेट होतो म्हणजे ओपन होतो आणि ओपन झाल्यानंतर या कंपार्टमेंटमधला किंवा इकडचा जो द्रव आहे तो द्रवपदार्थ या डिलेव्हरी पाईपामार्फत बाहेर पडत असतो. म्हणजे एकाच वेळी पाणी किंवा द्रवपदार्थ ओढण्याची क्रिया आणि द्रवपदार्थ ढकलण्याची क्रिया या दोन्ही क्रिया या पंपाने होत असतात. म्हणून याला डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हटलं जातं. आता याचं कार्य कसं चालतं ते आपण बघणार आहोत. मित्रो, या ठिकाणी आपल्यासमोर बघा या डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंगचं ॲनिमेशन आहे. आता त्या डायग्रॅमप्रमाणे जे 4 वाल दाखवलेले होते डायग्रॅममध्ये 2 सक्शन आणि 2 डिलिव्हरी वाल, तर या ठिकाणी हा एक वाल आणि हा दुसरा वाल हे सक्शन वाल आहे. त्यानंतर या ठिकाणी हा एक आणि हा एक डिलिव्हरी वाल आहे. आता बघा ज्यावेळी हा जो पिस्टन आहे हे सिलेंडर आहे, हे पूर्ण सिलेंडर आहे. हा जो आहे हा पिस्टन आहे. हा पिस्टन याच्या आतमध्ये हा असा रेसिप्रोकेटिंग पद्धतीने हालचाल करत असतो. बघा या ठिकाणी या पिस्टनवर आणि या ठिकाणी हे जे वाल आहेत
या वालवर आपण थोडं लक्ष द्या. बघा, हा पिस्टन या बाजूने येईल त्यावेळी हा वाल ओपन झालेला असेल, हा वाल ओपन झालेला असेल, म्हणजे एक सक्शन वाल आणि दुसरा डिलिव्हरी व्हॉल. म्हणजे ज्यावेळी या ठिकाणी द्रव पदार्थ असेल त्यावेळी या ठिकाणचा द्रव हा या डिलिव्हरी पाईपाकडून तो इच्छित स्थळी पाठवला जाईल. त्याचवेळी या ठिकाणी याला जो जोडलेला सक्शन पाईप आहे आणि जो सक्शन पाईप संपमध्ये किंवा द्रवामध्ये त्याचं जे दुसरं टोक आहे ते बुडवलेलं आहे, तर तो द्रव पदार्थ हा या कंपार्टमेंटमध्ये या ठिकाणी भरला जाईल. म्हणजे दोन क्रिया या ठिकाणी होत असतात, म्हणून याला डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप असं म्हटलं जातं. पुन्हा बघू आपण. बघा, हा इकडे चालला, हा वाल आणि हा वाल ओपन झालेला आहे, म्हणजे एक सक्शन आणि एक डिलिव्हरी वाल विरुद्ध बाजूचा. त्याच पद्धतीने हा ज्यावेळी तिकडे जाईल त्यावेळी हा वाल आणि हा वाल ओपन होईल. बघा, मग इकडच्या बाजूने सक्शन होईल आणि इकडच्या बाजूने तो जो द्रवपदार्थ खेचलेला आहे, सक्शन केलेला आहे, तो इकडच्या बाजूने बाहेर पाठवला जाईल. पुन्हा बघा, तर मित्रांनो, या पंपाचा जो उपयोग आहे घरगुती पाण्याच्या वापरासाठी देखील याचा वापर आपण करू शकतो. शेतीसाठी म्हणजेच जे फवारणीसाठी जे पंपसेट वापरतात त्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो. गार्डनसाठी देखील होऊ शकतो. पोल्ट्री फार्मसाठी होऊ शकतो. सर्व्हिस स्टेशन म्हणजे ज्या ठिकाणी कार वगैरे धुतल्या जातात किंवा वॉश केल्या जातात त्या ठिकाणी याचा वापर हा करत असतो. धन्यवाद.